आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। म्यानमारमधील ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय। तरुणांच्या सुटकेसाठी शासन ॲक्शन मोडवर आलेला आहे। बीडच्या एसपी नवनीत कावत यांच्याकडे टास्क फोर्सची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकीकडे हे तरुण नोकरीच्या आमिषाने गेलेले होते आणि त्यांच्याकडनं मात्र सायबर गुन्हे घडवून घेतले जात आहेत असंही सांगण्यात आलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, अखेर सरकारकडनं महत्त्वाचे प्रयत्न सुरू झालेत। प्रज्ञा, बीडचा एक तरुण जो आहे तो म्यानमारमध्ये अडकला होता आणि त्या तरुणाने म्यानमारमध्ये सुरू असलेल्या प्रकाराबद्दल सर्व माहिती जी आहे ते एका व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबाला दिली होती। यानंतर कुटुंबाने जे आहे ते बीडच्या पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली व सायबर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर कुठेतरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत जे आहेत यांनी हे सर्व प्रकार जो आहे या प्रकाराला गांभीर्याने घेत परराष्ट्र मंत्री यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला होता, त्यांच्याशी संपर्क साधला होता। या सगळं बाबी लक्षात घेता राज्यातील 25 तरुण जे आहेत तिथं ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती। आता याच प्रकरणी जे आहे ते प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे या प्रकरणासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे आणि या सर्व टास्क फोर्सची जबाबदारी, या मोहिमेची खऱ्या अर्थाने जबाबदारी जी आहे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। या टास्क फोर्समध्ये ATS आणि IB चे देखील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। थायलंडच्या म्यानमारमध्ये बीड राज्यातील 25 तरुण जे आहेत ते अडकल्याचं बघायला मिळत आहे। यांना ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। तर देशातील 700 पेक्षा अधिक तरुण जे आहेत नोकरीच्या शोधामध्ये या ठिकाणी गेले होते आणि त्यांना विविध भाषांच्या माध्यमातून, विविध प्रांतातून जे आहेत ते सायबर गुन्हे त्यांच्याकडून करून घेतले जात होते। आता राज्यातील सर्व तक्रारदार व सहभागी परराष्ट्र मंत्री व समन्वय साधण्यासाठी जे आहेत या मोहिमेसाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे। या टास्क फोर्स मध्ये ATS तसा विविध अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। आता लवकरच बघायला देखील मिळेल की हे यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आणि या अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात। नक्कीच आकाश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।